घाल. बाळाची काळजी घे बघ. मला जर काय झालं तर हो. पप्पांना कॉल करायचा डायरेक्ट. काय हो. घाबरायचं नाही हं? हा. हाय हॅलो नमस्कार. आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज श्री, मी आणि बाळच घरी आहोत आणि हा व्लॉग जेव्हा तुम्ही पाहाल तर त्यावेळी हे आलेले असतील त्यांच्या बंदोबस्तावरनं. पण हा व्लॉग जर असा उशिरा येईल तुमच्यापर्यंत, परंतु एक होतं बऱ्याच जणीचं. काही फौजी वाईफ आहेत, काही पोलीस पत्नी आहेत ज्या खूप रिलेट करतात आणि त्या नेहमी सांगत असतात की तुम्ही दादा गेल्यानंतरचा एक तरी व्लॉग आमच्यासोबत शेअर करा, जेणेकरून आम्ही जेव्हा एकटे राहतो ना तर त्यावेळी मोटिवेशन मिळाल्यासारखं होतं की चला आपण एकटे नाही आहोत, ही भावना कुठेतरी असते. तर त्या सगळ्या माझ्या मैत्रिणींना मला सांगायचं आहे की तुम्हीही एकटे नाही आहात, मीही नाही आहे. आपण सगळ्याजणी एकमेकींना ॲटलिस्ट या व्लॉग थ्रू तरी जोडले जाऊ आणि ती भावना कुठेतरी नाहीशी हो. कारण की कुठेही एकटेपणा म्हटलं की निगेटिव्हिटी आणि याच्याकडे ते जातं. तर तसं नसायला हवं खरं तर. आणि प्रत्येक सिच्युएशनमधनं आपण काहीतरी शिकत असतो. तर आजच्या व्लॉगमध्ये सुद्धा ज्या एकट्या राहत नाहीत त्यांनासुद्धा काही ना काही नक्कीच शिकायला मिळणार आहे. आणि ॲट द एंड मला व्लॉगच्या शेवटी एक कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला आजच्या व्लॉगमधला कुठला पार्ट सगळ्यात जास्त भावला. असो, तर आता इथं झाडून वगैरे काढून घेते मी. खरं मला मशीनने जी इथं दिसते तुम्हाला तर त्याच्याने ही सगळी फरशी वगैरे पुसायची होती. मी त्यात पाणीसुद्धा ओतलं, परंतु म्हणजे लिक्विडही टाकलं, पण नंतर माझ्या लक्षात आलं की आपण चार्जिंगच लावलेली नाही आहे आणि आता माझं झाडून वगैरे होईपर्यंत तेवढी जास्त चार्जिंग पण त्याला होणार नाही. आणि शिवाय वजनाचं पण एक असतंच की आपल्या सगळ्या जणींचं की बाबा असं पायावरती बसून जेव्हा आपण फरशी वगैरे पुसतो किंवा कपडे धुतो तर त्यावेळी ॲटोमॅटिक आपल्या पायाचा, कमरेचा व्यायाम होत असतो, हातांचा व्यायाम होतो. तर ते असं मी पॉझिटिव्हली घेते की चला मशीन बंद आहे तर काही इश्यू नाही, आपलं काम मात्र बंद नाही पडायला पाहिजे. फरशी आपण आपल्या हाताने छान अशी स्वच्छ पुसून घेऊ, माझी पण थोडीशी एक्झरसाईज होईल. बऱ्याच जणी मला म्हणतात की आता वजन मात्र तू कमी करू नकोस, खूप गोंडस वाटतंय आता सध्या जे वेट आहे ते. त्यामुळे मी वजन कमी करण्यासाठी नाही करत आहे, पण हां हालचाल मात्र आपली झालीच पाहिजे. खरं तर घाम निघेपर्यंत काम केलं पाहिजे, पण ते शेतात वगैरे किंवा काही कष्टाची कामं असतील तिथं ते शक्य आहे. आता आपल्याला कसं घरात बसूनच असतो तर आपण बऱ्याचदा, मग त्यामुळे सकाळचं संध्याकाळचं वॉकिंग ह्या त्या गोष्टी करायला हव्यात. पण सध्या तरी मला ते होत नाही. जसा वेळ मिळतो तसं मी जाते, हे असतील तेव्हा. आता तरी शक्यच नाही कारण की त्यांचा बंदोबस्त संपेल तेव्हा मग मी पुन्हा त्या ट्रॅकवरती. आणि ते जेव्हा पण कोल्हापुरात असतात ना तर कुठेतरी मनात एक असतं की चला हे आहेत कोल्हापूरमध्येच आहेत तर काही अडचण आली तरी काही प्रॉब्लेम नाही. कितीही नाही म्हटलं तर आपल्या मनात ते असतं. पण जेव्हा ते इथं नसतात कोल्हापूरमध्ये तर त्यावेळी बॅक ऑफ द माइंड असतं की या 2 मुलांची जबाबदारी आपल्यावरती आहे, त्यामुळे आपण स्वतःलाही जपायचं आहे, या दोघांचीही काळजी घ्यायची आहे. आणि त्यामुळे मग मी जास्त आणखी हुरूप येऊन ते नसताना जास्तीचं काम करते, हे मला खूपदा जाणवलं आहे. आणि जबाबदारीने खूप जास्त वागण्यात येतं, ते आपसुकच होतं, ह्युमन नेचर आहे. आणि तिथली फरशी वगैरे पुसली आणि खिडकी आणि तिकडचं जी विंडो आहे ना तर ती फ्रेंच विंडो काही जणींनी मला सांगितलं मागच्या वेळी, मला त्याचं नाव माहिती नव्हतं. तर ती उघडी असल्यामुळे हवेनी लगेच फरशी वाळली, सुकली पण. मग मी एका कॉर्नरमध्ये बाळाला तिथे टाकलं. खरं अंथरूण हे निमित्तच झालं आहे, ती काय त्याच्यावरती झोपत नाही. घरभर सगळीकडे अशी आता पालथी पडली की नाही ती परत इकडे परत असं पूर्ण घरभर फिरते. आणि त्यामुळे मग तरी वाटतं मला की चला तिला सिक्युअर एक छान अंथरूण असावं, पण ती त्याच्यावर झोपत नाही. तुम्ही पाहाल पुढे की आता ती कशी इकडे येते फिरत फिरत. तिच्या हातात एक खुळकुळा दिला आहे मी, कारण मला बाकीची पण कामं होतीच. आणि ज्यांना कुणाला वजन कमी करायचं ना त्यांनी आवर्जून कुठल्याही मशीनचा वापर न करता कपडे धुणं असेल किंवा भांडे घासणं किंवा हे जे घरातली कामं असतात लादी पुसणं ते असं केलं तर बऱ्यापैकी फरक जाणवतो. कारण आपल्याला असे शेतातली कष्टाची कामं नसतात तर मग घाम निघण्यासाठी ही कामं प्लस एक्झरसाईज म्हणजे व्यायाम सकाळी एक 15-20 मिनिट तरी तुम्ही स्वतःसाठी नक्की काढायला हवेत, जे मला सध्या शक्य नाही आहे. पण तुम्ही जर म्हणजे मुलं मोठी असतील किंवा घरात दुसरं कोणी असेल काळजी घ्यायला तर नक्की ते करा. त्यामुळे मला खूप जणींनी विचारलं होतं की
वजन कमी कसं करायचं. आणि काही जणींनी हे पण विचारलं की वजन वाढवायचं कसं. तर माझं वजन वाढण्यामागचं कारण एक तर मी गावाकडे ढोराळ्यात होते ना, तर त्यावेळी तितकं जास्त काम पडायचं नाही. माझं यूट्यूबचं बाळाचं एवढंच बघावं लागायचं. थोडंफार असतंच की म्हणजे कपडे धुणं ह्या त्या गोष्टी तुम्ही तिथले ब्लॉग पाहिले असतील तर तुम्हाला माहिती असेल. परंतु वजन वाढण्यासाठी एकतर आपण आतून खुश असणं पण गरजेचं असतं. मनासारखं झालंय. दुसरी मुलगी हवी होती तीही झाली, त्यामुळे पण आनंदी आहे. शिवाय प्रेग्नेन्सी आणि डिलेवरीमध्ये खाण्याची जरा जास्तीची काळजी घेतली जाते. म्हणजे आहारामध्ये तूप आणि सगळं हेल्दी असतं, तर थोडं फॅट त्यामुळे सुद्धा वाढतंच. शिवाय हार्मोनल चेंजेस मला श्रीच्या वेळीसुद्धा डिलेवरीनंतर म्हणजे ते 9 महिने 9 दिवसात तेवढं जास्त वजन नाही वाढत जेवढं आफ्टर डिलेवरी माझं वजन वाढतं. आणि खूप जास्त वाढलं होतं श्रीच्या वेळीसुद्धा आणि आता बाळाच्या वेळीसुद्धा. पण आता मला सगळेच जण म्हणतात घरीसुद्धा की जास्त म्हणजे वजन वाढलं आहे तर टेन्शन घेऊ नकोस किंवा लगेचच वेट लॉस करायला जाऊ नकोस. आणखी फिडिंग करतंय बाळ तर निवांत राहा आणि तुझी हाईट जास्त आहे तर काही वाटत नाही एवढं जास्त आहे म्हणून. तर आपोआप तू आता तिकडे आहेस तर काम करून वगैरे कमी होईलच आणि नॅचरली होईल तेवढं होईल. परंतु त्यासाठी एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यायची तुला सध्या तरी गरज नाही. आणि मग ते तुम्हीही मला असं एकदम दाब देऊन सांगत असतं तर म्हणजे आई जशी रागवते ना, हां वजन वगैरे कमी करायची काही गरज नाही आहे, तशा टाईपमध्ये मला ते तुमच्या कमेंट वाचताना सुद्धा फील होतं. आणि छान वाटतं की हक्काने कोणी तर सांगतंय. तर मी वजन कमी नाहीच करणार आहे. आपोआप ते झालं तर झालं, अदरवाईज आहे असं ठेवेन. प्रयत्न तोच असेल. पण कधी ओढाताण होते, जास्तीची कामं वगैरे असली की थोडंसं होऊन जातं ते तर चालायचंच. तर बस वजन पुरण खूप झालं. इथं माझ्या चपात्या वगैरे मी आता बनवते कारण की श्रीला टिफिन द्यायचा आहे. त्यासोबत आज बटाट्याची भाजी बनवणार आहे मी. बऱ्याचदा काय होतं माहिती का, भाजीला एक 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 जर राहिलेलं असेल म्हणजे 2-3च 2 वांगी, 1-2 बटाटे, एखादं टोमॅटो, तर त्यावेळी मग मी सगळं मिक्स व्हेज करत असते जेणेकरून ते कारणी पण लागतं, वाया पण जात नाही आणि भाजीची टेस्ट पण थोडीशी वेगळी अशा हिशोबाने. टाकलं होतं या पोरीला, कुठे गेली आहे बघा. अरे बापरे, किक मारली तुम्ही, किक मारली, अशी किक मारली. सगळ्या घरभर फिरायला लागलाय तुम्ही आता. आता काय करायचं बाबा, इथं अंतरून घातलं मी का तर तिकडे जाते म्हणून, इथं आणि नंतर इकडे. आणि हे बघा श्रीचं काय चाललंय ते, श्री अभ्यास करतोय. आणि हे पोरगी बघा, ही पोरगी बघा कुठं पण पहिला जाते, इकडे जाते तिकडे जाते. आगाव झालीये मोठी, आगाव झालीये. फटका द्यायला पाहिजे हिला, अश्य मार द्यायला पाहिजे. अभ्यास करू दे ना. कुठे चाललीस तू बाळूत घेऊन, ते कुठे कुठे चालली होय बाबू भैया? अभ्यास करू देत नाही, ओरडायली. रानू काय झालंय, रुसलीये तू? मी चपात्या बनवत होते बाळ, जेवायला बनवत होते मी, तुला घेतलं नाही म्हणून रुसलीस? तू रुसलीस? रुसू नकोस, रुसू नकोस, तू नकोस रुसू. प्लीज 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 प्लीज. सोडायला भैयाला. आज तर बाळ जागं होतं, परंतु ती झोपलेली जरी असेल ना तरी मी त्या दिवशीच्या त्या घटनेनंतर नक्कीच तिला उठवून मग सोबत घेऊन जात असते स्त्रीला सोडायला. त्याला सोडून आल्यानंतर मग आता ही जी काही थोडीफार भांडी वगैरे पडलेली होती तर ती घासून घेते. आज मावशींनी सुट्टी घेतलेली आहे, त्यांनी तसं मला सांगितलेलं की आज येणार नाही आहे म्हणून. त्यामुळे मग आत्ताची आणि नंतर जेवणानंतरची आणि 5 वाजताची अशी सगळीच भांडी जी असणार आहेत ती मलाच घासायची आहेत. त्यामुळे पडलेत तेवढी भांडी मी आता क्लीन करून घेते. त्यासोबतच लगे हा तो किचन काउंटर पण मला क्लीन करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर म्हणजे 5 वाजताची वगैरे जी आहेत ना भांडी ती आणि रात्रीची अशी एकदाच मी क्लीन करेन, कारण 2 टप्प्यामध्ये केली की तेवढं हे वाटत नाही. आणि
आपण भांडे घासताना किंवा स्वयंपाक करताना बाजूला असे फोडणी दिल्यानंतर शिंतोडे उडतात. भांडे घासताना काही खरकट्याचे वगैरे हे होतं. आमच्या लांबजण्यात मुसरं म्हणतात बरं काय खरकट्याला, तर त्याचे शिंतोडे उडालेले. म्हणून त्यामुळे मग मी काय करते, भांडे घासून झाले शक्यतो तर आता मावशी घासतात, पण जेव्हा केव्हा मी घासत असेन, मला 1-2 भांडी लागली मधून अधून ती, तर त्यावेळी ते फरशी वगैरे साईडची ती पण क्लीन करून घेते. शिवाय आपण ज्याच्याने ते क्लीन करतो तर तो वायपरसुद्धा क्लीन करून घेते, जेणेकरून आपल्याला पुन्हा ते यूज करायला जरा छान वाटतं, फ्रेश वाटतं. आणि घासणी ज्याच्याने भांडी घासतो तीसुद्धा धुवून मग मी ठेवते. बऱ्याच जणींचं मी पाहिलं आहे की ती घासणी त्याच्यात अन्नाचे कण असतात आणि तशीच ठेवली जाते, त्यामुळे मग घाण वास येतो. तर ते जर तुम्ही थोडंसं काळजी घेतली ना, तर म्हणजे आपल्यालाच. तसंही घरात सगळ्यात जास्त वेळ आपल्यालाच घालवायचा असतो, त्यामुळे सगळ्या गोष्टी जागच्या जागी स्वच्छ नीटनेटक्या असल्या की आपोआप आपला दिवस चांगला जातो. म्हणजे माझा तरी जातो. तुमचं यावरती काय मत आहे मला सांगा. त्यानंतर मी व्लॉग डिरेक्टली स्त्री आल्यानंतर कंटिन्यू करते, कारण का माझी यूट्यूबची कामं, एडिटिंग आणि शूटिंग ह्या ती झोपल्यानंतर मी करून घेते. काय चाललंय का मुलीचं आणि भैयाचं? काय चाललंय बाळा? बाळा काय करताय तुम्ही दोघं? खेळताय? दादा आणि त्याची दीदी. मला आणि बिस्किट मला आणि इकडे श्रीला दूध आणून दिलंय. 5:30 झाले. 5:30 झाले. बघत बघत किती लवकर वेळ जातोय कळतच नाही आम्हाला तर. हो, आणि आमचं हे असं महाद्वारी लोटांगण असतं, असं असं असं. आता परत तिकडे जायचं, परत तिकडे. आणि ते बाळूत सोबतच घेऊन फिरती. का बरं श्री ते बाळूत घेऊन फिरती रे? आजीनं बनवलंय ना, म्हणजे आजीच्या आठवणीसाठी वय. आणि हे बाळूत आईनं हातावर शिवलेलं आहे बरं का. आणि हिचं नेहमी असतं चालू, अरे अरे तोंडात नाही घालायचं. नाही 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 नाही, आगाऊपणा नाही करायचा, नाही करायचा आगाऊपणा. ओके, तो 5:30 झाले. एवढ्या दुरून बघ तू. ओ ओ पडली बर का. आता मी लावते अजून. बघत बघत ना वेळ कसा जातो ते समजतच नाही. आता 5:30 झाले पण आणि बाळ रडतो. थोडस बाळाला खेळव रे. ओ ग आले, 2 मिनिटात आले. काय काय आत्ताची क्लिप जर तुम्ही पाहिली असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल की तिला किती जास्त श्रीचा लळा आहे. ती अगोदर मी तिथून यायला लागले ना किचनमधनं, तेव्हा रडायला लागली ती. त्यानंतर मी श्रीला म्हटलं थोडंसं तिला खेळव ना, आणि तो तिला खेळवायला लागला की ती छान मस्त रमली. मग मी इकडे दूध पण 5 वाजताचं तापवून घेतलं. आता उन्हाळा तर दही मात्र कंपल्सरी लागतं, त्यामुळे मग दही विरजवायचं म्हटलं की साय वगैरे टाकायला लागते. तर दुधाला खूप छान साय येते आणि आम्हाला सुदैवाने खूप चांगले दूधवाले दादा भेटले, ज्यामुळे ते एकदम प्युअर दूध देतात आणि अशी 2दा तरी ॲटलिस्ट भाकरीसारखी जाड साय येते. त्यामुळे घरच्या घरी तूप आणि या गोष्टी सुरूच असतात. तर ते तुम्हाला पाहायचं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चहा बनतोय आपल्या इकडे. स्त्रीने घेतलंय बाळाला आणि आज काही मावशी आलेल्या नाही भांड्यावाल्याची. भांडे वाट बघतोय. एकटीसाठीचा चहा बनवलाय, कारण स्त्री तर चहा घेत नाही. पण मला खूप आळस आल्यासारखं झालं होतं, कारण एक व्लॉग आणि एक कोलॅबोरेशन एडिट त्यामुळे खूप थकवा आल्यासारखं झालं होतं. तर म्हटलं चहा पिल्यास थोडीशी एनर्जी आली तर आली. रानूला खेळतोय. कशासोबत खेळतोय बरं? होय रानूला. आहा, इकडे बघा, इकडे बघा, इकडे बघा, भैयाकडे बघा. किशी द्या भैयाला. किशी द्या. किशू अशी बेटी किशी. गुड गुड. अशी अशी अशी. अपगडा अपगडा. अगं तुम्ही खाली बस, असं बस. ए सोन्या, हे मला घेऊ, हे मला घेऊ. मला दे, मला दे. नको नको, तुलाच हवंय, तुलाच हवंय. घेतलंय ना. हा, तर हिची ना एवढी काही हिला खास आतापर्यंत आम्ही खेळणी घेतलेलीच नाही, कारण का स्त्रीचीच खेळणी वापरते आमचं बाळ. हो ना,
श्रीची खूप सारी खेळणी आहे तर तीच खेळती, जसं झुंझुना, खुळखुळा, चिकोमते झुंझुना, 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 झुंझुना. कशासाठी रडते भैया ती? मी घेतलंय ना वापस. तिचं घेतलंस का? देणार आहे. माझंच आहे. आणि हे बघा, अशी माझे केस उडत असते, सोडत असते, गळ्यातलं ओढते, है ना बाबू? दिलं भैयानी, दिलं. खुश. तोंडात नाही घालायचं, सगळं आम्हाला तोंडात घालायचं असते. तर श्रीचे बाबा बंदोबस्ताला गेलेत. तर असं चाललंय आमचं दररोजचं जे काही आहे ते रुटीन. माझे केस विस्कटलेत सगळे. 3:30-4च्या सुमारास येतो, मग तिथून पुन्हा आमचं असं रुटीन असतं. आज 5:30च्या पुढून केलं ते. तर हे असं पोरगी मला एडिट काही करू देत नाही, सगळं माझ्या हातात दे म्हणते. केस बांधते अगोदर, ही सतत काही ना काही अशी माझे केस ओढते, म्हणून मी वरती बांधून ठेवते. मला डोक्याला हात केस धरते. चहा खारी खाता यावी म्हणून श्रीने त्याच्या खारीला, या बिस्किटाने या खारीला घेतलंय. ती झोपल्यानंतर असे मी ब्लॉग एडिट करते, त्यामुळे मग थोडासा इतरांपेक्षा मला उशीर होतो. आणि तिला शांत करून मग मी खारी आणि चहा घेतला. तर आता आमची लाईट गेली आहे आणि मला वाटते सायंकाळचे 7:05 झालेत. आणि बघू आता, फक्त आमचीच गेली आहे का सगळ्यांचीच गेली आहे ते काही कळत नाही आहे. ग्रुपवरती यांना ॲड केलेलं आहे तर ते विचारतील आणि मग सांगतील आम्हाला. कारण की याच्या अगोदर पण सेम असाच इश्यू झाला होता आणि फक्त आपलीच लाईट नव्हती, बाकी सगळ्यांची होती. तर आता लाईट गेली, आम्हाला चेक करायला काय झालंय. एक बटन खाली आहे मग त्यातलं मला दिसायलंय. एक बटन खाली आहे, वरी करते. आता मला पण दिसतंय ते काय घाल. बाळाची काळजी घे, मग मला जर काय झालं हो, पप्पांना कॉल करायचा डायरेक्ट. काय हो, घाबरायचं नाही. हा. आता ना बऱ्यापैकी मी इथं शेजारी वगैरे पण थोड्याशा ओळखी केल्यात, म्हणजे तितक्या जास्त नाही, परंतु स्वतःहून जाऊन म्हणजे म्हणतात ना की काही आपण एखादा पदार्थ बनवला तरी मग जे आमचे शेजारी आहेत दोन्हीकडचे त्यांना नेऊन देणं, किंवा मग काय चाललंय काय नाही सकाळी वगैरे होऊन आपण स्वतः बोलणं, ह्या गोष्टी मी सुरू केल्यात. जेणेकरून कसं वेळ कधी कुणालाच कधीच सांगून येत नसते. आणि इथं नेगेटिव्ह असं या अर्थाने घेऊ नका, तर मेंटली प्रिपेअर असली पाहिजेत मुलं सुद्धा, की बाबा एखादी दुर्घटना घरात घडली तर आपले शेजारचे आहेत तर त्यांना जाऊन नॉक करणं किंवा बोलावणं, किंवा मग आपले जे आप्त आहेत म्हणजे वडील असतील किंवा मामा आजोबा यांचे नंबर त्यांना पाठ झाले पाहिजेत, असं बसून घ्यायला हवेत त्यांच्याकडनं. कारण का माहिती का, ते ॲटलिस्ट कॉल करून त्यांना ते कळवतील तरी, आणि मग पुढच्या गोष्टी होतील ह्या हिशोबाने. तर ते आम्ही श्रीचं पूर्ण असं मेंटली प्रिपेअर करून घेतलंय त्याला या बाबतीमध्ये तरी. सगळे बटन तरी कसं होईल बरं. इथंच आवाज आला होता. हा, आपण काय पप्पांना कॉल करून काय झालंय बहुतेक ना वावटं सुटले, म्हणजे हवा सुटले तर आहे त्यामुळे झाला असेल. कोणता तर डिवायडर, काहीच गरज नाही, इकडे बल्ब आहे. हा कोणता तर डिवायडर तुटला असेल. नाही, इथं आवाज झाला रे. त्यानंतर सायंकाळची वेळ होती तर म्हटलं की दिवा लावून घेऊ, कारण हे नित्यक्रम आहे. परंतु आज त्यातल्या त्यात थोडा उशीर झाला, कारण तिन्ही सांजेच्या पुढे गेला टाईम, लाईट गेली, त्यामध्ये मग मी त्याच गोंधळात होते. पण मग परत म्हटलं की येईल थोड्या वेळाने. 7 वाजल्यापासून लाईट गेली आहे, आता 7:30 होतात. इथं ट्राय केलं मी, हे खाली पडलं होतं आहे ना श्री, ते पण ठीक करण्याचा प्रयत्न केला पण काही ते होत नाही. इकडे रोडला लाईट आहे तर तिकडची खांबावरची लाईट आहे ना, तर ती आरशात ती रिफ्लेक्ट होते, त्यामुळे तितकी भीती वाटत नाही. म्हणून आम्ही याच रूममध्ये बसलोय. आणि मागचं जे किचन आहे ना, तर तिथं जे आपण हे होतं ना चार्जिंगचा बल्ब, तर तो आहे, त्यामुळे मग तिथं पण काही प्रॉब्लेम नाही. तर इलेक्ट्रिशियन जे आहेत ना तर त्यांना बोलवले, कारण याच्या अगोदर पण एकदा सेम हाच प्रॉब्लेम आला होता.
तर बघू आता थोड्या वेळात ते येतील. तर किती वेळ अंधारात बसून राहावं लागणार त्याला, बाळाच्या डोक्याला लागेल. आणि इकडे बघा आमची रानू कशी खेळते.